राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। विषय आहे विलीनीकरणाचा। काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा अशी एका गटाची मागणी आहे, तर दुसऱ्या गटाचा विलीनीकरणाला ठाम विरोध आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा यामुळे बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा जोर धरू लागलेली आहे। जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांडबरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे। त्यांचं स्वागतच आहे। जे काही राष्ट्रवादीचे नेते ते सेक्युलर विचाराच्या शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारी जी काही मंडळी आहे ती पुरोगामी विचाराला धरून चालणारी मंडळी आहे। ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो, पण शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे। किंवा मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर इकडे एनडी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील। काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत।